नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। माधवने मला एका श्रेष्ठ पंडितांच्या घरी नेले. त्यांच्याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित होत्या. जाता जाता तो त्या मला सांगू लागला. पौर्णिमा व अमावस्या या 2च दिवशी ते घरातल्या मंडळींच्या पंक्तीला बसून भोजन करीत. इतर दिवशी अभ्यासिकेत त्यांचे ताट जायचे. ते ताट बुधवारचे आहे की गुरुवारचे आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नसे. हिमालयाच्या टेकड्यांप्रमाणे त्यांच्या खोलीत शास्त्रांच्या पोथ्यांचे उंच उंच ढीग पडलेले असत. त्या टेकड्यांमधल्या गुहात राहणाऱ्या ऋषीमुनींप्रमाणे हे पंडित महाशय या टेकड्यांमधल्या किंचित मोकळ्या जागेत खूर मांडी घालून बसलेले दिसत. एका आषाढाच्या अमावस्येला ऐन मध्यरात्री कुणी चोर त्यांच्या अंगणात आला. त्याचवेळी पंडित महाशय कुठल्या तरी श्लोकातला एक शब्द प्रक्षिप्त आहे अशी शंका येऊन पोथ्या धुंडाळीत आपल्या खोलीत फिरू लागले. हातात दिवा घेऊन मध्यरात्री फिरणारी, दाढी पोटभर वाढलेली, अतिशय हडकुळी अशी ती आकृती पाहून या घरात भुताटकी असावी असे त्या चोराला वाटले. तो भ्याला आणि आल्या पावली पळून गेला. राजसभेत ते विशेष महत्त्वाच्या समारंभांना तेवढे येत. नृत्य गायन सुरू झाले की खाली मान घालून श्लोक पुटपुटत बसत. भेटायला येणाऱ्या माणसाला ते कोणता प्रश्न विचारतील याचा नेम नसे. एकदा एक जटाधारी यती परमेश्वराच्या स्वरूपाविषयी त्यांच्याशी काही चर्चा करण्याकरता गेला. वादविवाद रंगात आला. मध्येच पंडितांनी त्याला विचारले, आपण श्मश्रू केव्हा करणार? त्या बिचाऱ्याला या प्रश्नाचा परमेश्वराशी काय संबंध आहे हे कळेना. तो पंडिताकडे टकमक पाहू लागला. पंडित रेकत म्हणाले, यती महाराज, घनदाट अरण्यात सूर्यकिरणांना पृथ्वीपर्यंत पोचणं मोठं कठीण जातं. तसं होतंय आपलं. या जटाभारातून कुठलाही विषय आपल्या डोक्यात शिरत नाही, तो मधल्यामध्ये अडकून पडतो. पंडितांकडे आलेल्या पश्चिम आर्यावर्तातील एका शास्त्र्यांनी त्यांना विचारले, आपल्याला मुलं किती आहेत? त्यांनी ताडकन उत्तर दिले, मला ठाऊक नाही. ते सौभाग्यवतीला विचारा, असल्या गोष्टीत लक्ष घालायला वेळ नाही मला. मात्र प्रत्येक मुलाच्या बारशाच्या वेळी पंडित आणि पंडितीनबाई यांच्यात खडाष्टक जुंपे. नव्या मुलाचे किंवा मुलीचे नाव काय ठेवायचे या प्रश्नावर पतीपत्नीत तुमुल युद्ध होई. बिचाऱ्या बायकोचे या एका गोष्टीत नवऱ्यापुढे काही चालत नसे. माया, मुक्ती, प्रकृती, तितिक्षा अशी पंडिताच्या मुलींची नावे होती. एका मुलाचे नाव त्यांनी यम असे ठेवले. बायकोने हात जोडून हे भयंकर नाव ठेवू नका म्हणून विनवणी केली. पण यम नियमातला हा यम आहे, याचा अर्थ फार चांगला आहे असे सांगून त्यांनी तिचे तोंड बंद केले. तो मुलगा 5-6 वर्षांचा होऊन बाहेरच्या मुलांबरोबर खेळू लागला तेव्हा प्रत्येक पोर त्याला चिडवून म्हणे, काय रे यमा, तुझा रेडा कुठं आहे? शेवटी बापडा यम रडकुंडीला आला. वडिलांनी हे नाव बदलावे म्हणून त्याने त्यांचे पाय धरले. माधवला रसाळवाणीची देणगी लाभली होती. त्याने या साऱ्या गोष्टी अशा रंगात येऊन सांगितल्या की हसू आवरणे अशक्य झाले. विद्वान माणसे विक्षिप्त असतात. जशी त्यांची बुद्धी अलौकिक तशी त्यांची वृत्तीही लोकविलक्षण. त्यामुळे त्यांच्या असल्या गोष्टी तिखट मीठ लावून सांगण्यात प्रत्येकजण अहमहमिकेने भाग घेतो. पंडित महाशयांच्या या आख्यायिका अशाच प्रकारे प्रचलित झाल्या असल्या पाहिजेत हे मला कळत होते. पण माधवाच्या रसभरीत वर्णनात त्यात खरा भाग किती होता कोणाला ठाऊक. मी रंगून गेलो. माझ्या मनातले मळब त्यामुळे पांगले. पंडितांनी अभ्यासिकेतच माझे स्वागत केले. तिथल्या त्या पोथ्यांच्या राशी आणि त्यांची पाने अगदी डोळ्यांजवळ नेऊन वाचणारी पंडितांची कृशमूर्ती पाहून मला नकळत यतीच्या गुहेची आणि यतीची आठवण झाली. पंडितांशी बोलू लागताच ही खोली, हेच त्यांचे खरे जग आहे हे माझ्या लक्षात आले. कुठल्या तरी एका दुर्मिळ पोथीचे पान काढून मला दाखविताना त्यांना अगदी ब्रह्मानंद झालेला दिसला. कोणालाही आदर वाटावा असे पांडित्य त्यांच्या अंगी होते. माझ्या अगदी नव्या प्रश्नाचे उत्तर देताना सुद्धा त्यांनी किती श्लोक पाठ म्हटले आणि आपल्या मताचे समर्थन करण्याकरता किती आधार शोधून काढले यांची गणती करता येणार नाही. पण ज्या प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो होतो त्यांची मला पटतील अशी उत्तरे देण्याचे सामर्थ्य मात्र त्यांच्या पांडित्यात नव्हते. मृत्यूच्या कल्पनेने मी अतिशय अस्वस्थ झालो आहे असे सांगताच ते हसले आणि म्हणाले, मृत्यू कोणाला चुकला आहे युवराज? वस्त्र जुनं झालं म्हणजे आपण ते टाकून देतो ना. आत्माही शरीराचा तसाच त्याग करतो. मी मध्येच म्हटले, सर्व माणसं वृद्ध होऊन मृत्यू पावत
असली तर आपलं हे उत्तर माझं समाधान करू शकलं असतं. पण आपण सांगता तसा जीवनाचा नियम आहे का? लहान मुलं आणि तरुण माणसं नित्य मृत्युमुखी पडत असलेली आपण पाहतो. त्याचं कारण काय? माधव मध्येच म्हणाला, माझ्या वहिनीचीच गोष्ट घ्या. किती निरोगी, किती हसरी, किती सुस्वभावी होती ती. पण अवघ्या 20व्या वर्षी 3 महिन्यांची मुलगी मागं ठेवून गेली. यात देवाचा न्याय कुठं आहे आणि वापरून फाटलेलं शरीररूपी वस्त्र तरी कुठं आहे? पंडितांनी किंचित डोळे विस्फारून माधवाकडे पाहिले. मग ते माझ्याकडे वळून म्हणाले, युवराज, तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होईल. कोणती? ही सारी माया आहे. म्हणजे या जगात सत्य केवळ एक गोष्ट आहे. कुठली? ब्रह्म, या विश्वाच्या मुळाशी असलेली शक्ती. बाकी सर्व मिथ्या आहे. हा माधव, हा पंडित, हे युवराज, हे सर्व भास आहेत. या पोथ्या, हे घर, मृत्यूची तुम्हाला वाटणारी ही भीती, या साऱ्या मिथ्या आहेत. माझी मृत्यूची भीती खोटी, मग जगण्यात मला वाटणारा आनंदही खोटा असला पाहिजे. काल रात्री मुकुलिकेच्या बाहुपाशात मी लुटलेला आनंदही खोटा, आणि आज सकाळी ते पाप होते या कल्पनेने मनाला लागलेली टोचणीही खोटी. देव खोटे, दैत्य खोटे. मग देवदानवांच्या युद्धाकरिता अंगिरस ऋषींनी शांतियज्ञाचा खटाटोप का केला? कच संजीवनी विद्या संपादन करण्यासाठी एवढे साहस करायला का प्रवृत्त झाला? दृष्टीला पडणारे हे चराचर जग आणि मनाला येणारे सुखदुःखांचे सारे अनुभव ही जर केवळ माया असेल, हा जर क्षणिक भास असेल, तर नहुष महाराजांचा निश्चेष्ट देह पाहून माझे मन व्याकुळ का होते? शरीर भंगूर असेल, पण ते खोटे नाही. सुखदुःखाचे उत्कट अनुभव कालांतराने पुसट होत असतील, पण ते खोटे नाहीत. भूक असत्य नाही आणि तिचे दुःखही असत्य नाही. पंचपक्वान्ने असत्य नाहीत आणि त्यांचे सुखही असत्य नाही. पंडितांनी अनेक पोथ्यातले श्लोक मला वाचून दाखवले, त्यांचे सुरस विवरण केले, पण त्या साऱ्या पहापुरात मी कोरडाच राहिलो. पाप, पुण्य, प्रेम, वासना मला अस्वस्थ करून सोडणारे असे कितीतरी प्रश्न त्यांना विचारायला मी आलो होतो. पण ते विचारण्यात काय अर्थ होता? माधवाने अतिशय आग्रह केला. त्याचे मन मोडू नये म्हणून दुपारचे भोजन त्याच्याकडेच करावे आणि त्याच्याशी 4 घटका गोष्टी करून मग राजवाड्यावर जावे असे मी ठरवले. माधवाच्या थोरल्या भावाला काव्याचा नाद होता. लहानपणी त्याचे नाव अनेकदा ऐकले होते मी. तो कुठे आहे म्हणून मी त्याला सहज विचारले. पत्नीच्या मृत्यूमुळे त्याचे मन संसारातून उडाले. तो तीर्थयात्रा करीत फिरत असतो असे माधवाने मला सांगितले. पंडित महाशयांचे मघाचे तत्त्वज्ञान माणसाच्या खऱ्याखुऱ्या अनुभवांपासून लक्ष योजने दूर आहे याविषयी मी निशंक झालो. माधवाच्या घरी जात असताना आपला भाऊ प्रसिद्ध कवी कसा झाला ती कथा त्याने मला सांगितली. राजधानीत एक काव्य स्पर्धा चालली होती. तिच्यात भाग घेण्याकरता लांबून निरनिराळ्या प्रदेशातून अनेक कवी आले होते. त्यांच्या मानाने माधवाचा भाऊ अप्रसिद्ध होता. चंद्रावरचा कलंक या विषयावर समयस्फूर्त काव्य करण्याची स्पर्धा सुरू झाली. माधवाच्या भावाने तिच्यात प्रथम भाग घेतला नाही. कमळातला भुंगा, हिमालयावरला काळा खडक अशा काही कल्पना करून अनेक कवींनी आपले श्लोक म्हटले. शेवटी पंचनदातल्या एका कवीने चंद्राची सुंदर तरुणीच्या स्तनाशी व कलंकाची त्याच्या कृष्ण अग्राशी तुलना केली. त्या उच्छृंखल पण शृंगारिक कल्पनाविलासाने श्रोते मोहून आणि वाहून गेले. पारितोषिक या कवीलाच मिळणार असे सर्वांना वाटू लागले. रसराज शृंगाराचा तो विजय होता. स्पर्धेत भाग न घेतलेल्या कुणा कवीला तो आता घ्यायचा असेल तर त्यानं पुढं यावं असे परीक्षकांनी सुचवले. माधवाचा भाऊ उठला. चंद्रावरचा कलंक हे सृष्टीमातेने आपल्या सुंदर बालकाला दृष्ट लागू नये म्हणून लावलेले गालबोट आहे अशी कल्पना त्याने मोठ्या सुंदर शब्दात मांडली. त्याचे काव्य श्रोत्यांना अधिकच आवडले. पारितोषिक त्याला मिळाले. तो वात्सल्याने शृंगारावर मिळवलेला विजय होता. घराच्या दारातच माधवाची पोरकी पुतणी त्याची वाट पाहत उभी होती. एखाद्या चित्रासारखी दिसत होती ती. तिची भुरुभुरू उडणारे केस, चमचम चमकणारे डोळे, इवलेसे ओठ, नाजूक जीवणी, उभे राहण्याची ऐट, एखाद्या फुलावर क्षणभर स्थिर झालेल्या सुंदर फुलपाखरासारखी दिसत होती ती. माधव दिसताच ते फुलपाखरू दारातून भुरकन उडाले आणि रथाकडे धावत आले. माधवाच्या गळ्यात आपल्या बाहूंचा विळखा घालीत आणि धिटाईने माझ्याकडे पाहत ती म्हणाली, हे कोण हो काका? त्यांना नमस्कार कर आधी तारके. नमत्कार करायला ते काय देवबाप्पा आहेत? ते युवराज आहेत. युवराज म्हणजे?
तिला पटेल असा युवराज शब्दाचा अर्थ सांगणे माधवाला प्राप्त होते. विचार करून तो म्हणाला, हा रथ, हे घोडे, हे सारं सारं यांचं आहे, म्हणून यांना युवराज म्हणतात. माझ्याकडे टकमक पाहत आपले चिमुकले हात जोडून तारका म्हणाली, नमस्ते युवराज. मी चित्रकार असतो तर या वेळच्या तिच्या डौलदार मूर्तीचे आणि मुद्रेवरल्या बालिश भावांचे मधुर चित्र काढून ठेवले असते. नमस्ते. रथातून उतरून मी म्हणालो आणि तिला दोन्ही हातांनी उचलून घेतली. माझ्या पाठीवर आईला मूलच झाले नव्हते, त्यामुळे धाकट्या भावंडाशी खेळण्याची माझी इच्छा तशीच अतृप्त राहिली असावी. ती पुरी होण्याचा योग आज आला होता. घरात जाताना माधव एकसारखा तारकेला माझ्या अंगावरून खाली उतरायला खुणावीत होता, पण तिचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. ती मला म्हणाली, युवराज, तुमचा एक घोला द्याल मला? कशाला? त्याच्यावर बसून मी दूल दूल जाणार आहे. कुठं? भूर जायचं तर घोडा कशाला हवा? पाखरावर बसून जावं, चिमणीवर, नाही तर कावळ्यावर. आम्ही बैठकीच्या खोलीत आलो तरी ती मला तशीच बिलगली होती, एखाद्या झाडाला लटकणाऱ्या सुंदर फळासारखी. मी खाली बसल्यावर माझ्या अलंकारांशी खेळत ती म्हणाली, तुमच्या घोल्यावर बसून मी देवाच्या घरी जाणार आहे. ते का? माझी आई गेली देवाच्या घरी. किती दिवस झाले, ती पलतच येत नाही. मी माधवाच्या मुद्रेकडे पाहिले. तो गोंधळला होता, पण तारकेला कसे आवरायचे ते त्याला कळत नव्हते. तारका माझ्या मांडीवर आपले मस्तक घाशीत म्हणाली, तुमचा घोला आज मी जाऊ देणार नाही. का? लगीन आहे ना? कुणाचं? तुझं? माझ्या भावलीचं. कधी? पल्वा. नवरा कुठला आहे? नवला. एवढा उद्गार काढून तिने आपले दोन्ही हात नकारार्थी हलवले. तिची नकारदर्शक हालचाल मोठी मोहक होती. एखाद्या गोजीरवाण्या पाखराने थेंब झाडून टाकण्याकरता चिमणे पंख हलवावेत ना, तशी. तारकेच्या बाहुलीचे लग्न परवा दिवशी ठरले होते आणि नवरा मात्र अजून निश्चित झाला नव्हता. मी तिची थट्टा करण्याकरता म्हणालो, माझा घोडा देतो मी बाहुलीच्या लग्नाला, पण नवरा कुठून आणणार तू? खलचबाई, नवला कुठून आणायच्या? असा उद्गार तिने काढला आणि तळ हातावर आपली इवलीशी हनुवटी टेकून ती गहन विचारात गढून गेली. माधव आता आत भोजनाची व्यवस्था करण्याकरता गेला होता, त्यामुळे तारका अगदी मोकळ्या मनाने माझ्याशी बोलत होती, खेळत होती, हसत होती. आताची तिची ही चिमणी विचारमग्न मूर्ती किती मनोहर दिसत होती. तिला उचलावे आणि तिचे खूप खूप पापे घ्यावेत अशी तीव्र इच्छा मला झाली, पण त्या बालसमाधीचा भंग करणे जीवावर आले माझ्या. थोड्या वेळाने मान वर करून गंभीरपणाने ती म्हणाली, अहो युवराज, माझ्या भावलीचा नवला व्हाल तुम्ही? याच वेळी माधव परत आला. तारकेचा हा अद्भुत प्रश्न त्याच्या कानांवर पडला. एरवी असल्या प्रश्नाबद्दल त्या अजाण बालिकेला त्याने चांगला चोप दिला असता, पण माझ्या पुढ्यात त्याला काही करता येईना. तो मुकाट्याने दात ओठ खात राहिला. हस्तिनापूरचा युवराज हा तारकेच्या बाहुलीचा नवरा? लहान मुलांची कल्पना किती अनिर्बंध असते. या लग्नाचे चित्र मी डोळ्यांपुढे उभे करू लागलो. एका बाजूला एवढीशी बाहुली, मध्ये माधवाच्या जुन्या पुराण्या उत्तरीयाच्या तुकड्याचा अंतरपाट आणि पलीकडे ताडमाड उंच असा ययाती. तारकेच्या बाललीलात भोजनापर्यंतचा वेळ कसा गेला ते मला समजले सुद्धा नाही. भोजन होताच मी सारथ्याला म्हणालो, इथंच विश्रांती घेणार आहे मी. उन्ह उतरल्यावर तू रथ घेऊन ये. रात्री मी राजवाड्यावरच राहणार आहे. तिसऱ्या प्रहरी माधवाने आपल्या भावाचे काव्य मला वाचायला आणून दिले. मी सहज हातात मिळेल ते पान घेऊन वाचू लागलो. त्या पानात सागर दर्शन होते. हजार घोडे जुंपलेल्या रथात बसून वरुणदेव पृथ्वी जिंकायला चालला आहे अशी समुद्राच्या भरतीच्या लाटांवर केलेली त्या वर्णनातील कल्पना मला फार आवडली. विशेषतः फेसाळलेल्या लाटांची धावण्यामुळे आयाळ अस्ताव्यस्त झालेल्या घोड्याशी केलेली तुलना कवीचे सूक्ष्म निरीक्षण दर्शवणारी होती. समुद्रावरचा एक श्लोक असा होता, हे उन्मत्त सागरा, उगीच गर्जना करू नकोस. या क्षणी दैव तुला अनुकूल आहे म्हणून तू भूमीचा एक एक भाग जिंकीत चालला आहेस, पण थोडा वेळ थांब, म्हणजे दैवाचा प्रताप तुला कळून येईल. ते जी मर्यादा घालून देईल त्याच्या पलीकडे एक पाऊलसुद्धा तुला टाकता येणार नाही. एवढंच नव्हे तर ते उलटलं म्हणजे मुकाट्यानं खाली मान घालून जिंकलेला एक एक भाग भूमीला परत करीत पराभूत होऊन तुला परत जावं लागेल. दैवाची गती गहन असते हे त्यांना ठाऊक आहे.
दैवाच्या गतीचे हे काव्यपूर्ण विवेचन करीत असताना पत्नीच्या मृत्यूची आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनात होणाऱ्या स्थित्यंतराची माधवाच्या भावाला कल्पना तरी असेल काय? यावेळी तो कुठे असेल? एखाद्या धर्मशाळेत, गंगा तीरावरील एखाद्या देवालयात. तो काय करीत असेल? त्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील? संध्याकाळच्या सावल्या दिसू लागताच त्याला तारकेची आठवण होत असेल का? घरोघरी दिवे लागत आहेत. पुरुष आपापली कष्टाची कामे संपवून घरी परत येत आहेत. स्त्रिया हसत मुखाने त्यांचे स्वागत करीत आहेत. मिलनाची वेळ जवळ येत चालली. या कल्पनेने त्या सर्व स्त्री पुरुषांची मने फुलत आहेत. हे पाहून त्याला काय वाटत असेल? राजवाड्यातून बाहेर पडल्यापासून मला मुकुलिकेची आठवण झाली नव्हती. आता तिची कमनीय आकृती एकदम माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. ती पुसून टाकण्यासाठी मी त्या काव्यातले एक पान वाचू लागलो. ते काव्य असे होते: कैलास पर्वत किती उंच, त्याचे शिखर सदैव आकाशाचे चुंबन घेत असते. कैलासावर थंडीही भयंकर, जिकडे तिकडे शुभ्र हिमाचे थर. जणू भगवान शंकरांनी अंगाला चर्चिलेले भस्मच वाऱ्याने उडून इकडे तिकडे पडले आहे. असले हे स्थान पार्वती परमेश्वरांनी आपल्या निवासाकरता का बरे निवडले? शंकर बोलून चालून निर्धन आणि दिगंबर, त्यात या स्थळी तर खायला कंदमुळे आणि पांघरायला वल्कले सुद्धा मिळण्याची पंचाईत. मग त्यांनी आपल्या संसाराकरता दुसरे स्थान का निवडले नाही सांगू? उमा महेश्वरांना आपल्या प्रेमपूर्तीकरता खराखुरा एकांत हवा होता, जिथे कोणीही येणार नाही, जिथे शंकराला उमेबरोबर मनसोक्त द्यूत क्रीडा करता येईल. त्या क्रीडेत हरल्यावर रागाने पट उधळून टाकता येईल. तुमचा स्वभावच असा. मनाविरुद्ध काही झालं की घातली राख डोक्यात असे म्हणून उमा रुसून बसल्यावर तिला बाहुपाशात बांधून टाकून तिचा रुसवा दूर करता येईल असे निवांत स्थळ भगवान शंकरांना हवे होते. म्हणूनच त्यांनी कैलासाची निवड केली. माझे हे सांगणे तुम्हाला खोटे वाटते? मग भगवान विष्णूंना जाऊन विचारा. ते तरी असे सागराच्या तळाशी शेषाची शय्या पसरून का पहुडले आहेत? आपल्या एकांत सुखाचा कोणी भंग करू नये म्हणूनच ना. हे काव्य वाचून संपविताच मुकुलिकेची मूर्ती माझ्या डोळ्यांपुढे मघापेक्षाही अधिक मोहक रूप धारण करून उभी राहिली. माझे मन अशोकवनाकडे ओढ घेऊ लागले. सकाळी आपण तिच्यावर उगीच रागावलो असे वाटले. जे घडले त्यात तिची काय चूक होती? ती काय केवळ आपणहून? छे, मुकुलिकेचा असा सारखा विचार करीत राहणे बरे नाही. काल रात्री जे घडले ते पाप असेल अथवा नसेल, पण ते आज घडता कामा नये, पुन्हा कधीही घडता कामा नये. मी पुन्हा काव्य वाचू लागलो. स्त्रीसारखी विलक्षण देवता त्रिभुवनात कुठे सापडेल का? तिच्या बाहुपाशात बद्ध होणारे सदैव पराक्रम करीत असतात. मोठमोठे वीर आणि कवी यांची चरित्रे पहा. उलट तिच्या बाहुपाशापासून मुक्त राहणारे पराक्रमशून्य जीवन कंठीत राहतात. असे तडी तापसी आणि साधू संन्यासी जगात काय थोडे आहेत? पुढील काव्य वाचताना तर मी अधिकच अस्वस्थ झालो. हे रमणी, तुझा प्रियकर फार दिवसांनी गावाहून परत आला म्हणून तो दृष्टीला पडताच तू लाजलीस आणि तुझे गाल लाल झाले असे तुझ्या मैत्रिणींना आणि आप्तेष्टांना वाटत आहे. या अरसिकांना वस्तुस्थितीची काय कल्पना असणार? प्रियकर आज येईल, उद्या येईल म्हणून तू त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होतीस. रात्री मागून रात्री जात होत्या. प्रत्येक रात्री आलोचन जागरण करीत होतीस तू. वाऱ्याने दार वाजले तरी तुला वाटायचे आला माझा प्रियकर आला. तू धावत जायचीस आणि दार उघडून पाहायचीस. मग निराश होऊन परत शय्येवर येऊन बसायचीस. पावसाची मुसळधार कोसळू लागली म्हणजे तुझ्या मनात यायचे, तो कोठे असेल बरे? यावेळी तो मार्गक्रम करीत असेल तर या पावसात त्याची वस्त्रे भिजून ओली चिंब होतील. इथे हे संकट त्याच्यावर कोसळले असते तर त्याला घट्ट मिठी मारून तरी मी माझी ऊब त्याला दिली असती. पण तो तर माझ्यापासून शेकडो योजने दूर आहे. मी त्याला कसे सहाय्य करणार? हे रमणी, अशा रीतीने तू रात्री मागून रात्री काढल्यास जागरणाने तुझे डोळे लाल झाले. आज प्रियकर दिसताच तुझ्या डोळ्यातून जे आनंदाश्रू वाहू लागले त्यांच्याबरोबर डोळ्यातली ही सारी लाली वाहून तुझ्या गालांवर आली आहे. तुझ्या भोवतालचे लोक अरसिक आहेत, वेडे आहेत म्हणून तू प्रियकर दिसताच लाजलीस असे ते समजत आहेत. इतके लाजायला तू काय नववधू आहेस? या काव्याच्या पुढचे रजनी स्तोत्र वाचल्या वाचून राहावे ना मला. सारे ऋषीमुनी प्रातःकाळी सूर्याला अर्घ्य देतात. आमची बुद्धी प्रकाशित कर म्हणून त्याची प्रार्थना करतात. हे रजनी, तुला कोणीच अर्घ्य देत नाही, तुझी कोणीच प्रार्थना करीत नाही म्हणून तू झुरत आहेस.
वेडी आहेस तू. सूर्यापेक्षा तुझे भक्त अधिक आहेत. प्रत्येक घरात डोकावून पहा. तुझ्या आगमनाने तरुण तरुणींची हृदयकमले प्रफुल्लित झालेली दिसतील तुला. प्रत्येक घटका त्यांना युगासारखी वाटत आहेत. तू शीतल असलीस तरी त्यांची अंगे तप्त करीत आहेस तू. पुष्पे फुलवीत नसलीस तरी आकाशात तारका आणि प्रेमीजनांच्या अंगांवर रोमांच फुलवण्यात तुझा हात कोण धरू शकेल. सूर्य कर्तव्याचा संदेश देतो. तू प्रीतीचे गीत गातेस. सूर्य मनुष्याची बुद्धी प्रकाशित करतो. तू त्याच्या हृदयात चांदणे फुलवितेस. हे रजनी, तू जन्मदाता आहेस. तू नसतीस तर अष्टोप्रहर सूर्य या पृथ्वीवर प्रकाशित होत राहिला असता तर माणसाच्या साऱ्या कोमल भावना दग्ध होऊन गेल्या असत्या. आत्महत्येवाचून त्याला मुक्तीचा दुसरा मार्ग दिसला नसता. माधवाचा निरोप घेऊन मी रथात बसलो तेव्हा या काव्यांनी मला धुंद करून सोडले होते. शरीर तृषार्त झाले होते. रात्रीच्या मधुर स्मृती वायुलहरींवरून येणाऱ्या मंद सुगंधाप्रमाणे अस्वस्थ करून सोडित होत्या. सारथी राजवाड्याच्या रुखाने रथ चालवू लागला तेव्हा मी एकदम ओरडलो, सारथी, रथ थांबीव. रथ थांबवून त्याने विचारले, काय महाराज, कुठं चालला आहेस तू? राजवाड्याकडं. कुणी सांगितलं तुला तिकडं जायला? महाराजांनीच दुपारी. आता कुठे मला माझ्या दुपारच्या संकल्पाची आठवण झाली. त्या बिचाऱ्याची काही चूक नव्हती. मी मृदुस्वरात म्हणालो, रथ अशोकवनाकडे ने. आज डोकं फार दुखतंय माझं. अशोकवनातल्या महालात मी पाऊल टाकले तेव्हा तो कालच्यासारखाच सुसज्ज आणि सुशोभित दिसला. आज मी इकडे येणार नाही असे मी मुकुलिकेला सांगून मी गेलो होतो. असे असून तिनेही सारी सिद्धता ठेवावी याचे मला नवल वाटले. माझ्या मागोमाग ती महालात आली. तिच्या हातात मद्याची एक सुंदर सुरई होती. मी लटकी गंभीर मुद्रा धारण करून तिला म्हणालो, इथं मद्य ठेवायचं नाही अशी आईची आज्ञा आहे ना? ती हसून उद्गारली, मी आपली दासी आहे, आपली इच्छा. बोलता बोलता तिने एका चषकात मद्य ओतून तो माझ्या हातात दिला. मी तो तोंडाला लावता लावता मुकुलिकेला विचारले, मी येणार नाही म्हणून सकाळी सांगितलं होतं तुला. असं असून छे छे, म्हणजे? मी संध्याकाळी येणार आहे असं सांगून गेला होतात आपण. काहीतरी बोलतेस तू. खरं सांगू? करंगळी उगीच दातात धरल्यासारखी करून ती म्हणाली, बायकांचं लक्ष पुरुषांच्या जिभेकडे नसतं, ते डोळ्यांकडे असतं. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.